राजे, आपली प्रकृती सांभाळावी। या अवस्थेत रागा बरा नव्हे। एकत्र भोजनाचा अट्टहास करून आपण मसाले वाटायला गेलात, पण इथे काही लोक आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार असतील तर ते कसं सहन करावं आम्ही? या लोकांवर आपण छत्रपती म्हणून लगाम ठेवायला पाहिजे होता। तिथं आम्ही सरसेनापती नाही, पदाचा माज नाही, पण त्या पदाचा मान समद्यांनीच ठेवायला पाहिजे। कारण ते पद थोरल्या छत्रपतींनी निर्माण केलेलं आहे आणि आम्ही त्या पदावर आहे म्हणून आम्ही आमची काबू आमच्या फौजेवर ठेवतो। आणि ज्यांची कंच्याच पदावर राहायची लायकी नाही त्यांच्या नाकाला मिरच्या कशापाई झोंबाव्यात आणि कशापाई त्यांनी आमची बरोबरी तरी करावी। सरसेनापती झालात म्हणून तुमचे हात आभाळाला पोचलेले नाहीत असं आम्ही कवाबी म्हणलेलं नाही। या पदाचा मान म्हणून आम्ही जी तलवार गाजवली ती समधी सेवा छत्रपती म्हणून आपल्याच पायाशी रुजू केली आजवर। मग आम्ही समध्यांच्या डोळ्यात कामन खुपतो इथं। या धनाजीरावांनी आमासनी मारायला गनिमांची मदत घेतली, तरी बी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही। पण आता आम्हाला कळतंय की हिता आमासनी गारात करायला बसल्यात समधी। आणि तरी बी तुम्ही डोळा झाकून घेतल्यात। संताजीराव, महाराजांसमोर बोलताना अदब ठेवून बोला। जेव्हा अन्याय झालाय त्याचा आवाज वाढणारच। संताजीराव, सबुरीनं घ्या, आमच्या संयमाचा अंत पाहू नका। हे असं बोलून नेहमी तुम्ही आम्हाला नमतं घ्यायला लावलं। अहो कशापाई यांची बाजू घेतायचा? संताजीराव, अजून मी महाराजांवर आरोप करतायचा, तोंड सांभाळा। धनाजीराव, पास करा, शांत व्हा। अहो भरल्या पानावर तरी असं वाद घालू नका। तिकडे तो औरंगे आमचा घास गिळायला बसलाय आणि इकडे आम्ही आमच्या जीवाचे असे तुकडे पडायला लागलो तर कसं होईल? या साऱ्याचा शेवट गोड व्हावा म्हणून ही घोडाधोडाची पंगत मांडली होती आम्ही। राणी साहेब, गरजेपेक्षा जास्त गोड झालं तर मळमळतं माणसाला। मी तरफदारी केली म्हणून शेफारलेत ही अशी बेछूट वागणारी माणसं सरसेनापती पदाचा मान ठेवत नाहीत आणि हे अशी बेताल वागून उद्या छत्रपतींचं पाय खेचायला कमी करणार नाहीत। तरी बी तुम्हाला यांचंच कौतिक असलं ना तर तुमच्या पाशीच ठेवा। पर आमच्या आमदनीत आम्हासनी पराभूत करण्याची स्वप्न जर कोणी बघत असेल ना तर हिथं कोणालाच सौराज्याचं स्वप्न बघायचा बी अधिकार नाही। प्रत्यक्ष छत्रपतींना सुद्धा तो नाही। संताजीराव, शब्द मागे घ्या। स्वराज्याच्या स्वप्नाला गालबोट लावणारे तुम्ही कोण? छत्रपतींची दौलत तुमच्या कोनाड्यातली बटीक वाटली की काय? जे बोललात त्याबद्दल छत्रपतींची माफी मागा। संताजीराव, माफी मागा। राणी साहेब, या संताची घोरपडा म्हणजे तुमच्या दाराशी बांधलेला श्वान नाही।
महाराजांची आणि शंभू राजांची सावली आहे आमच्यावर. आज पातूर आम्ही त्यांच्याच नीतीने वागत आलोया. या असल्या ऐत्या बेळावरच्या नागोबासनी आणि असल्या फुसक्या वतनदारासनी त्यांनी कधी बी जवळ केलं नाही. आणि म्हणूनच आज पातूर आमची निष्ठा फक्त त्यांच्या चरणावर आहे. राणे साहेब, अहो त्यांनी सरसेनापती हंबीररावांना किती मान दिला, किती मरातब ठेवला त्यांचा. अहो त्यांच्या शब्दास फौजेत किती मान होता. आणि तुम्ही आजवर आमची काय लायकी राखली. तर हे सारं जे चाललंय ते तुमच्या मानासाठी चाललंय. तर ही मगरुरी तुमच्यात आली आहे ती तुमच्या पदामुळे आली आहे. म्हणूनच आत्ता या क्षणाला आम्ही तुमचं सरसेनापती पद काढून घेत आहोत. जुल्फिकार, हुकुम साहिबा। आपकी बहादुरी और नेक दिल इरादों पर हमारा कोई शक नहीं। उसी वजह से एक बात आपको बतानी है। शहजादे कामबख्श के नाम जिंजी से एक खत आया और लगता है कि ये खत ताराबाई ने भेजा। उसने फरियाद की है कि मरहटे शहजादे कामबख्श के लिए मददगार होंगे, उन्हें यहां से छुड़ाएंगे। अगर इस खत का जवाब हाँ भेजना है तो हमें जंगल के उस पार किसी बुरुज पे उन्हें मिलना होगा, वहीं फैसला होगा। शहजादे चाहते हैं कि हम वहां जाएं। आपने हमें ये बात बताकर बहुत ही नेक काम किया है साहिबा। ताराबाई ने आपको जहां बुलाया है वहां जाइए, हमारे लोग आपके साथ होंगे।
हेच हेच पदरात पडणार होतं आपल्या. आवताचं बैल खांदा सोडतो तवाच वळखायचं, ह्यो नांगर मोडणार. किती दिवस झाले आम्ही हेच तर सांगत होतो ना. बहिरजी, बस झाला आता. माफ करा दादासाहेब, पण ज्यांच्या खांद्यावर हात टाकावा त्यांनी बाजू काढली तर तोंडावर पडल्यागत होतं या. दादासाहेब, झालं ते झालं. बरं असं इथनं आता ताईपणे निघायचं म्हणजे काय करायचं म्हणता? नाही म्हणजे निघायला तर पाहिजेच. पर पुढे गेलो तर जुल्फिकार खानाचा येडा लागणार आणि त्याचा सामना करायचं म्हणजे आपल्याकडे तेवढं सैन्य बी नाही आता. इटूची तुम्हाला काय वाटतं? मरणाची भीती आहे बे आम्हाला. इटूजी हवं आज इथं जी मेलोय ना आम्ही, आता पुण्यांदा कोण काय मारणार आहे आम्हाला? आपल्या मावळ्यांची काळजी होती म्हणून आम्ही माघार घेतली, नाहीतर त्या जुल्फिकाराला उभा आडवा चिरला असता या संताजीनं. असो, राजे, आपली प्रकृती खूप नाजूक आहे. आपण ही गोष्ट जीवाला लावून घेऊ नये. नाही पंत, हातून लगाम सुटावा आणि चौखूर घोडे उधळावेत असंच काहीच झालंय. आमच्या तोंडून शब्द सुटले आणि त्यावर स्वार होऊन संताजीराव निघून गेले. आता ना आम्ही आमचे शब्द मागे घेऊ शकतो ना संताजीरावांना मागे आणू शकतो. कुठे शोधावा आम्ही आता त्यांना? त्यांना मागे आणण्यासाठी आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल. महाराज, आपण जीवाला लावून घ्यावं असं काय बी नाही झालेलं. मुळात आपलं काही चुकलंच नाही. त्यात संताजीरावांनी एवढा राग ठेवू नये. आणि एवढं समज होऊन बी तुम्ही त्यांच्याशी बोलायचं म्हणजे ह्यात तुमचा आणि राणी साहेबांचा अपमान आहे. राज, या घडीला तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बस. राजे, आपल्याला सक्त विश्रांतीची गरज आहे. आपण आज चलावे. नाही पंत, आम्ही ठीक आहोत. राजे ऐकावे. बुडत्याला सहानुभूती म्हणून आपण बुडू नये. आपण चलावे. काय म्हणता, काय होऊन बसलं? आमचा तर विश्वासच बसत नाही. आम्हासनी विचारशिला तर जे घडलं ते चांगलंच घडलं, काय बी चुकीचं नाही घडलं. जाधवराव, एकदा का माणसाच्या मनात खोट आली की मैत्री राहत नाही, सैनिक सेवक बी राहत नाही, तो समज इसरून जातो. तुम्ही नगाला विचार करू. क्या हमारे अलगाव का फायदा ये मराठे उठा रहे हैं? हमारे बीच दूरी है कहां अब्बू? शहजादी, क्या आपको लगता है हम आपके साथ कुछ गलत कर रहे हैं? बिल्कुल नहीं. शुक्रिया, आपने सही पहचाना.
वैसे जुल्फिकार, एक खबर तो कहते कहते हम रह ही गए। राजा राम ने संता जी को सर सेनापति पद से हटाया है। ये नायाब खबर है। देखा साहिबा, अब उस ताराबाई के पास लंगड़े घोड़ों की फौज ही बची है। अब वो कुछ नहीं कर सकती। संताजीराव मागे फिरा. नाही राणी साहेब, एकदा मोहरला रस्ता दावलाय सदैव. आता मागं वळायची इच्छा नाही पाहायची. संताजीराव क्षणाचा राग असतो. होय, पण जिवारी जखमा जन्मभरासाठी होत्यात. उसावलेल्या कापडाला किती बी ठिगाळ लावलं तरी ती पहिल्यासारखं सांदत नाही. कळतंय आम्हाला, पण ही जखम होऊ नये जशी आमची जबाबदारी होती तशीच तुमचीही. शब्दानी शब्द वाढत गेला आणि मनात खरं काय आहे ते बी आमच्या समोर आलं. अहो, आमच्या पिढ्यानपिढ्यांनी स्वराज्याची सेवा केलेली आहे, कधी जीवाची पर्वा नाही केली, आणि त्याचं हे फळ मिळालं होय. संताजीराव समजून घ्या. तुम्हाला कसं समजवावं तेच कळत नाही आम्हाला. जाऊ दे राणी साहेब, तुम्ही नकाला एक घुसमट करून घेऊ. अहो, जिथं शबूत संपत्यात तिथं समजून जावं. मनातली माया बी आखली आहे. संताजीराव, माफी करा राणी साहेब, पण आमचा नाईलाज आहे. अहो, थोरल्या महाराजांकडनं आम्ही स्वाभिमान शिकलेलो आहे. आणि जिथं स्वाभिमानाला दंश होत असेल तिथं पळभर सुद्धा थांबायचं नाही. हा, आमच्याकडनं काय चुकलं असेल, तुम्हासनी त्रास झाला असेल तर आम्हासनी माफी करा. आणि ह्या येड्या मामाकडनं होणाऱ्या बाळाला काय त्रास झाला असला तरी बी माफी करा. संताजीराव, अरे सांभाळ राणी साहेब, आमच्या गोष्टी सांगा बरं का. कोण जो भाचा भाची असेल त्याला आपण ही घडलेली गोष्ट मात्र सांगू नका. संताजीराव, स्वराज्याच्या या भावी शिलेदाराला तुमच्या हातून प्रशिक्षण द्यायचंय आम्हाला. स्वराज्य तुमचा श्वास आहे असं म्हणताना मग आज का असं स्वराज्याला सोडून चालला? हो नाही राणी साहेब, जीव गेला तरी स्वराज्य सोडणार नाही. त्या औरंग्याला वाटलं असेल तो त्याच्या कपटनीतीमध्येही यशस्वी झाला. संताची धनाची जोडी फुटली, पण आम्ही आत्ता सारखंच त्याच्या डोसक्यावर गोंगावत राहणार. काय बी झालं तरी स्वराज्याची लढाई नाही सोड. हा, पण ह्यो संताची आता कोणापुढे झोकणार नाही, कोणाची आज्ञा बी पाळणार नाही, कोणापुढे मुजरा बी घालणार नाही. नाही घालणार मुजरा. येतो आम्ही. ह्यो मुजरा आमच्या त्या बहिणीला आहे
जिनं औरंग्याची कबर याच मराठी मातीत खोदायचा इरादा केलाय. अशाच मुघली वावटळीत ईज म्हणून तळपत राहावा. जातो आम्ही.